जावा डेव्हलपरचा हा रोडमॅप एप्रिल ऑलमोस्ट संपत आला 2026चा आणि लेटेस्ट रोडमॅप सांगतोय नीट ऐक भावा आणि फॉलो कर आजपासूनच सुरू कर. सुरुवात कर कोर जावापासून. कोर जावा तर बेस आहे जावाचा जो की परफेक्ट आला पाहिजे. कोर जावा कसा करायचा एआयचा यूज करून भाई कोर जावा तो टॉप लेव्हलचा शिकू शकतो. कारण आता फक्त एंट्रीमध्ये हे क्वेश्चन विचारले जात नाहीत. एक्सप्लेन उप्स कॉन्सेप्ट, व्हॉट इज कन्स्ट्रक्टर? नाही, 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 नाही. ही चूक करत आहेत पोरं या रोडमॅपने जात आहेत. पण पोरांनो आता रोडमॅप बदला. आता तुम्हाला ती कॉन्सेप्ट काय यूज करायची आहे? आणि नाही केली तर काय होईल? केली तर काय होईल? ॲडव्हांटेज, डिसॲडव्हांटेज, व्हॉट, व्हाय, वेअर. 3 गोष्टी. व्हॉट काय आहे? वेअर कुठे यूज केली जाते? व्हाय काय यूज केली जाते? हे 3 गोष्टी, हे 3 डब्ल्यू भाई विचारतात इंटरव्ह्यूमध्ये आता सध्या. फक्त व्हॉटवर जर तू राहिला असशील, व्हॉट इज कन्स्ट्रक्टर सर मला भारी येतंय. व्हाय अँड वेअरचं काय? ते आलं पाहिजे बरं का. या माइंडसेटने कोर जावाची स्टडी कर. कोर जावामध्ये कुठलाही क्वेश्चन कधीही कसा जर विचारला, सिनारिओ बेस्ड क्वेश्चन विचारत आहेत बाबा, डेंजर लेव्हलचे क्वेश्चन्स आपण म्हणू शकतो. काळ बदलला, आपल्याला पण बदलावं लागणार आहे. 5 वर्षापूर्वी जे क्वेश्चन विचारत होते ना इंटरव्ह्यूवर, त्यांचा माइंडसेट वेगळा होता, की बाबा ओप्स एक्सप्लेन करा, हे करा, घेत होते. पण आता पूर्ण माइंडसेट चेंज झाला आहे. त्यांना असे कॅन्डिडेट पाहिजे जे व्हॉट, वेअर, व्हायचे आन्सर देतील. कळतंय हे मी एक्सपिरियन्स करूनच सांगत आहे. त्यामुळे कोर जावामधले क्वेश्चन्स भाई असे तू रिवाईज कर. प्रत्येक गोष्टीमध्ये डेप्थमध्ये जा, प्रत्येक कॉन्सेप्टच्या. मग ॲडव्हान्स जावा असू दे, मल्टीथ्रेडिंग असू दे, जावाचे फीचर्स मेन क्वेश्चन याच्यातले 100% विचारतात. इथंसुद्धा सिनारिओ बेस्ड क्वेश्चन्स आहेत. मग ते मल्टीथ्रेडिंग असेल किंवा JDBC म्हण, हायबरनेट म्हण, JPA म्हण, मेवेन म्हण, पोस्टमॅन, गिटहब हे सगळं ॲडव्हान्स जावामध्ये येतं आहे. JSP सर्वलेट असेल, पुढं समथिंग स्प्रिंग बूटचा पार्ट जो इम्पॉर्टंट आहे जावा डेव्हलपरसाठी त्याच्यामध्ये सुद्धा सिनारिओ बेस्ड क्वेश्चन्स ॲड केले जात आहेत. जसं की स्प्रिंग रेस्ट आहे. स्प्रिंग रेस्टचा यूज काय? कुठे यूज केला जातो? रेस्ट एपीआय कशा बनवल्या जातात? डिफरन्स काय आहे? बिनमध्ये, कंपोनंटमध्ये, परत पाथ व्हॅरिएबल, रिक्वेस्ट परम यूज काय? कसा यूज केला जातो? कुठं यूज केला जातो? परत आणखीन सिनारिओ बेस्ड क्वेश्चन्स तुला म्हणजे विचारले जातील. सपोज मल्टिपल रिक्वेस्ट आर कमिंग फ्रॉम द बॅक एंड. सो तू ॲज अ डेव्हलपर तुझा माइंडसेट काय असेल? माइंडसेट तुझा डेव्हलप करायच्या आधी. अरे म्हणजे हे कुठं गेलं माहीत आहे का? हा पूर्ण रोडमॅपच बदलला आहे रे. हा माइंडसेट पूर्ण बदलला आहे इंटरव्ह्यूचा. त्याच्यामुळं भावा चेंज होणं खूप गरजेचं आहे. रोडमॅप तू फॉलो जो करतोय ना, तो रोडमॅप या वेने फॉलो कर, की भाई तुझा इंटरव्ह्यूमध्ये तुझं जे इम्पॅक्ट आहे, तो 70-80% तरी पॉझिटिव्ह पडला पाहिजे. मी म्हणत नाही सगळंच आलं पाहिजे तुला. काही गोष्टी असतात तू म्हणू शकतो, "या आय डोंट एवर अबाउट दॅट." पण प्रत्येक गोष्टीमध्ये जर ती गोष्ट व्हायला लागली याचा अर्थ तू जो वे फॉलो केलाय तो चुकीचा आहे. तू फक्त व्हॉटवरती काम करतोय. वेअर अँड व्हायचं काय? राइट? सो तुला रिसर्च करावं लागेल. एआय टूल्स खूप सारे वापरावे लागतील आणि एआय आन्सर देतात. यू कॅन ट्राय दॅट. ओके. कधी चुकीचं देतात, पण मोस्ट टाईम 90% एआय इज ॲक्युरेट आहे. अबाउट द कोडिंग ओन्ली. ओके. बाकीचं मला माहीत नाही. बट कोडिंगचे क्वेश्चन ज्यावेळेस तू एआयला विचारतो, ChatGPT असेल, क्लॉड असेल, जेमिनी असेल, खूप सारे एआय टूल, कोपायलट असेल. त्याच्या थ्रू हा अभ्यास व्हॉट तर तुला कुठूनही भेटेल राईट? YouTube, Googleवरून. पण वेअर अँड व्हाय? गो थ्रू द भाई क्लॉडसारख्या एआयला टूलला विचार. तो सांगेल तुला. तो तुला सिच्युएशन देईल. या सिच्युएशनला हे यूज केलं तर बेटर राहील. असं यूज केलं तर बेटर राहील. कळते भावा? त्याच्यामुळे जावा डेव्हलपरचा रोडमॅप हाच आहे. स्प्रिंग बूट त्यामध्ये मॉड्यूल सगळे करून घे. क्लाउडपर्यंत, स्प्रिंग एआयपर्यंत, सिक्युरिटीपर्यंत, मायक्रो सर्व्हिसेसपर्यंत. देन JWTपर्यंत सुद्धा तू जाऊ शकतो. ठीक आहे. आणि प्रोजेक्ट्स बनव. रिअल वर्ल्डचे प्रोजेक्ट्स बनव जे रिअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे एक्झॅक्टली. नॉट बेसिक क्रेड ऑपरेशन. त्याचं काही नाही आजकाल. थोडेसे ॲडव्हान्स प्रोजेक्ट्स यू हॅव टू डेव्हलप. सोबतच आणखीन एक ॲडवाईस देऊ इच्छितो मी. फ्रंट एंडमध्ये अँग्युलर किंवा रिॲक्टसारखा फ्रेमवर्क जर असेल सोबतीला, तर भाई डन. युअर वर्क इज डन गाईज. ओके. कुठलाही इंटरव्ह्यू द्या, यू कॅन क्रॅक द इंटरव्ह्यू बाय फॉलोइंग दिस पॉईंट्स. आणि हे खूप गरजेचं आहे इन द year of 2026 and April is going on. Still lots of jobs are there, but just you have to change the way. Not this one. This one. Okay. Follow me for more such a type of content.